एक राखी जवानांच्या नावे अभियानाला तळेरेत उत्स्फूर्त प्रतिसाद. तळेरेनं एक शाळेच्या विद्यार्थ्यांचा देशप्रेमाने सहभाग. जवानांसाठी डाक विभागाकडे राख्या सुपूर्द. प्रतिनिधी प्रज्वल गायकवाड. भारतमातेच्या रक्षणासाठी वर्षातील 365 दिवस ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता अहोरात्र देशसेवा करणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय डाक विभागातर्फे एक राखी जवानांच्या नावे हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाला तळेरे गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास 250 राख्या जवानांना पाठविण्यासाठी डाक विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या प्राची इसवलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्राची इसवलकर यांचे स्वागत करण्यात आले. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली. तळेरे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या प्रेमाची, आदराची आणि कृतज्ञतेची 250 राखी आता देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांपर्यंत पोहोचणार असून या उपक्रमातून तळेरे गावातील देशप्रेमाची भावना अधोरेखित झाली. या अभियानात तळेरे ग्रामपंचायत, आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न 1, वामनराव महाडिक विद्यालय, श्री महापुरुष महिला बचत गट, बचत गट तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न 1च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जवानांसाठी राख्या जमा केल्या. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सैनिकांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना रुजविणारा हा उपक्रम ठरला. यावेळी तळेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी रिद्धी जाधव हिने आपले मनोगत व्यक्त केले. आपण सैनिकांसाठी पाठवत असलेली राखी हा केवळ एक धागा नसून त्यामध्ये आमचे प्रेम, आदर आणि सैनिकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र तैनात असलेल्या जवानांपर्यंत ही राखी पोहोचवून त्यांना आपल्या शुभेच्छा आणि आपुलकीची जाणीव करून देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे, असे तिने सांगितले. तिच्या भावपूर्ण मनोगताने उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमाचे प्राची इसवलकर यांनी विशेष कौतुक केले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपणारा असा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी सरपंच हनुमंत तळेकर यांचे अभिनंदन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांविषयी आदराची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी सांगितले. यावेळी सौ. इसवलकर यांनी जिल्हा परिषद मराठी शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार आणि सामाजिक जाणीव दिली जाते, असे नमूद केले. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजते. अनेक अधिकारी आणि मान्यवर जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेऊन मोठे झाले असून आपणही जिल्हा परिषद मराठी शाळेतून शिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सैनिकांमुळेच देशातील नागरिक सुरक्षित वातावरणात आपले सण, उत्सव आनंदाने साजरे करू शकतात. सीमेवर तैनात जवानांप्रती असलेले ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तळेरेकरांनी दिलेला प्रतिसाद विशेष उल्लेखनीय ठरला. हा कार्यक्रम आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेरे न 1 येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्राची इसवलकर, सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, ग्रामविकास अधिकारी राजलक्ष्मी जाधव, शाळा समिती अध्यक्षा देवकी तळेकर, उपाध्यक्षा अनुष्का गोसावी, वाघाचीवाडी शाळा समिती अध्यक्षा मानसी भोगले, रघुचीवाडी शाळा समिती अध्यक्ष गणेश सुतार, डाक विभागाचे अधिकारी रोहन सावंत, तळेरे पोस्ट ऑफिसचे टपाल सहाय्यक सोमेश शर्मा, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश सोरप, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, राजेश भोगले, सुयोग तळेकर, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, आरोग्य सेवक, शाळा समिती सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते व माजी शाळा समिती अध्यक्ष राजेश जाधव यांनी प्राची इसवलकर यांचे आभार मानत शाळेच्या विकासासाठी असलेल्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्याध्यापक महेंद्र पावसकर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ आणि डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. जवानांसाठी जमा करण्यात आलेल्या राख्या डाक विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या.